तर एक उदाहरण, पंढरीचा संसार हा कसा नामस्मरणाचा आहे. नामाचा बाजार ही पंढरी, नामाचा बाजार ही आळंदी, नामाचा बाजार हे देहूगाव, नामाचा बाजार. आळंदी, देहू, पैठण, सासवड ही संतांची जन्मभूमी किंवा कर्मभूमी आहे, म्हणून तिथं बाजार केला जातो. त्या बाजारात फक्त विकलं काय जातं, नाम. तुम्ही नाम मला द्यायचं, माझ्याकडून फक्त नाम घ्यायचं. आषाढी कार्तिकी यात्रा भरते, लायांचा बळीमार. नामाचा बाजार ही पंढरी, नामाचा बाजार. तुकारामाने कीर्तन केले, विठ्ठल उघडी द्वार. नामाचा बाजार ही पंढरी, नामाचा बाजार. गोपाळपुराला काला झाला, बुक्क्यांचा बळीमा. बुक्का म्हणजे कपाळाला लावणारा काळा बुक्का. बुक्का म्हणजे अशी मारामारीचा बुक्का नाहीये, काळा बुक्का. बुक्क्यांचा बळीमार. नामाचा बाजार ही पंढरी, नामाचा बाजार. आणि एवढंच सांगतो, संतांनी सांगितलंय की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्ही इथं कितीही पुण्य केलं आणि स्वर्गाचं दार उघडलं तरी माऊलीचा तो आळंदीचा सोहळा आहे, पांडुरंगाची जी पालखी सोहळा आहे, तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणतात. त्याचं कारण म्हणजे तुम्ही ज्या भावनेनं जाता. मी माझं लक्ष कसं असतं की माझ्या त्या पंढरीच्या वारीत मला काय कर्तव्य, मला काय केलं पाहिजे, म्हणून मला कंटाळा येत नाही. नाहीतर माझा भाऊ अर्ध्या असंच कंटाळतो, कारण तो पिकनिकहून आलेला असतो. मग पिकनिकला कसं असतं, थोडी मजा आली की लगेच कंटाळतो. पण ती आमची पूजा असते. तुम्ही आवडीनं काम कराल तर ती मजा असते, सवडीनं कराल तर ती सजा असते. त्यामुळे आवडीने भावे हरिनाम घ्यायची आणि तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुम्ही जेव्हा भक्तिनाम आवडीनं घ्याल तेव्हा भगवंत तुमच्या पाठी असतो. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असेल. आज तर माझी मुलं मोठी आहेत, पण मी बीपी सुरू केलं तर माझी मुलगी 5 वर्षाची होती, 7 वर्षाची, आणि मुलगा 5 वर्षाचा. पण तेव्हा हा नाही विचार केला की माझी मुलं लहान आहेत, मला संसार, मला पण संसार आहे, बायको आहे, मुलं आहे, नोकरी आहे, प्रपंच आहे. परंतु त्याच्याही अगोदर पहिला माझ्या आई वडिलांचा जन्म मी त्यांच्या पोटी घेतला. आई वडिलांमध्ये जर विठ्ठल रुपये असेल ना तर काही अडचण नाहीये, मला काहीची काळजी नाही. 1 महिना समजा पगार नाही जरी आला तरी मी जगू शकतो ना. 11 महिन्याचा पगार 12 महिन्यात देऊ शकतो. पण जगायला किती लागतंय? 2 भाकऱ्या आणि 1 भात आपला 100-125 रुपये आपलं काम करा. आपला हा पसारा बाकीच्या खर्चाचा आहे. त्यामुळं प्रयत्न करा की पंढरीची वारी एकदा तरी करा. ती वारी मनुष्य धन्य आम्ही जन्म आलो, दास विठ्ठलाचे झालो, हे सगळे प्रमाण असतात. धन्य आम्ही जन्म आलो. आणि मला वाटतं आता या दोघी बौद्ध मानतात, पण त्या बुद्धातच आपला विठ्ठल आहे. बुद्धाची अर्धी विठ्ठल आहे, बुद्ध विठ्ठल आहे, विठ्ठल बुद्ध आहे. त्यामुळं म्हणजे असं निधर्म राहावं. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम, सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छती. म्हणजे आभाळातलं पाणी जेव्हा पडतं तेव्हा ती जात बघून पडत नाही, धर्म म्हणून पडत नाही. ते दर्या खोऱ्यातून, नदी नाल्यातून शेवटी कुठे मिळतं? सागराला मिळतं. तसं तुम्ही कुठल्याही धर्माच्या माध्यमातून देवाच्या मदतीने ते परमेश्वराला मिळतं. आकाशात पतितम तोयम म्हणजे आभाळातलं पडणारं पाणी यथा गच्छती सागरम, हे सागरालाच मिळतं. नदीतून, नाल्यातून, दर्यातून, खोऱ्यातून, कुठल्याही वाटचालीतून. तसं तुम्ही कुठल्याही गौतम बुद्धाला जरी पूजलं तरी तो पांडुरंगच आहे. बाबासाहेब सुद्धा आमचे दैवत आहे. त्यामुळे असं काही नाही. खूप छान बरं वाटतं. पंढरीची वारी फार समाधान आहे. आणि मी भाग्यवान आहे, कारण माझ्या या माळेला माझ्या आईवडिलांचा हात लागला. मी भाग्यवान का आहे? कारण दुर्दैवी माणूस पंढरीची वारी कधी करतो? कुठल्या तरी एका वेगळ्या वळणावर असल्यावर, अडचणीत असल्यावर, चुकल्यावर, मार्ग चुकल्यावर. तेव्हा कदाचित आई वडील त्याच्या सोबतीला असतील असं नाही. पण माझं इतकं भाग्य, पण ते भाग्य दुःखातून तयार झालं. माझा मोठा भाऊ वारला म्हणून माझी इच्छा झाली. मग मी माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर दुःख पाहिलं. जेव्हा मला एक मुलगा होता, मी म्हटलं तर माझा पोरगा माझ्या डोळ्यासमोर आहे, मग माझा पोरगा गेल्यावर मला कसं वाटेल, पण त्या बापाचा पोरगा गेल्यावर त्यांना कसं वाटेल. मग ओवळ मला आठवली, जिवंतपणे द्यावं भरल्या हातानं सारं, मेल्यावर मोठा हार घालू नये,
जिवंतपणीच काय असतं तर ते आई वडिलांच्या चरणी ठेवावं. मी फार भाग्यवान आहे की माझे आई वडील जिवंत असताना पंढरीची वारी त्यांच्या सोबत केली. 6 वर्ष वडिलांच्या वारीचा मला आधार भेटला, 10 वर्ष आईचा आधार भेटला. आता आई वडील वैकुंठ आले पण तरी त्यांना समाधान आहे की आपली पंढरीची वारी चालू आहे, कारण ही वारी आम्हाला वंशाने आलेली आहे, म्हणून ती धर्माने टिकवली पाहिजे. आता हे बाकीचे काय बघतात, तुमची रजा एव मॅडम मला बोललेले आहेत, मग जाणून मी सांगते एव मॅडम बोलले तुला विद्यार्थ्यात विठ्ठल दिसत नाही का, तर मी त्यांना फक्त बोललो मॅडम जर मला विद्यार्थ्यात विठ्ठल दिसायला पाहिजे तर तुमचं कार्यालय पण तुम्हाला घर वाटलं पाहिजे. कार्यालय घर म्हणून का राहत नाही कार्यालयात, असं नाही म्हणलं. त्याला स्पष्ट केलं की म्हणलं पाना हा बाळाला छातीशी लावल्यावरच येतो. माझ्या बायकोनी मुलाला जन्म दिला म्हणजे बोटातून दूध येणार नाही, माझ्या बाळाने जर गुडघ्याला तोंड लावलं तर गुडघ्यातून दूध येणार नाही, त्याला ती जागाच असावी लागते. हे जेव्हा भर मीटिंग मध्ये सांगितलं 2022च्या, तेव्हा त्यांनी क्षमा मागितली. तेव्हा तो एक पंढरीचा पाना फुटण्याची ती जागा असते. प्रत्येक वारकऱ्याला पाना फुटण्याची जागा पंढरीच असते. जसं आईचं छातीचं दूध आहे ते बाळाला तिथं तोंड लावल्यावरच येतं. आईच्या गालाला तोंड लावून त्यांनी गालातून त्याला दूध येणार नाही, पोटातून येणार नाही, कपाळातून येणार नाही, त्याला त्या जागेचीच महिमा आहे. त्यामुळं पुन्हा एक वाक्य आहे, काय या जागेचा महिमा गोकुळ अवतरले रामा. हे वारीमध्ये इतकं छान ऐकायला मिळतं, बोलायला मिळतं, शिकायला मिळतं. आणि वारी म्हणजे परिवर्तन. कालच्यापेक्षा मी आज जर बरा झालो तर ही वारी, नाही तर माझी नुसती फेरी. माझं 19 वर्ष वारीचं झालं कारण मी बदलत चालू. तुम्हाला पण कदाचित दिसत असेल, 5 वर्षापूर्वीचा मी चंद्रकांत कारंडे. कुठेतरी बदल पाहिजेच ना, पण बदल जर होत नाही तर तुमची ती फेरी आहे. त्यामुळे तुमच्यात जर काही चांगला बदल घडवायचा असेल तर पंढरीची वारी करणं अतिशय गरजेचं आहे. मग त्यावर विचार करून की माझ्या संसाराचं काय होईल. पांडुरंगाचं एकच सांगणं आहे, तुम्ही पहिलं पाऊल टाका, 10 पावलं त्याची आहे. हे पहिल्यापासून आहे. आपण पहिल्या पावलालाच बराच विचार करतो. माझा मुलगा 7 वर्षाचा आहे, माझा तो कसा विचार, काय नाही. आभागात दिले मागे पुढे उभा राही सांभाळीतन आली या आघात निवाराया. भगवंत तुमच्या पाठीशी आहे, मागे पुढे आहे. तुम्ही पहिला प्रयत्न करा, विषय संपला. तर पुढच्या वर्षी पण मला भगवंताने आयुष्य दिलं, पुढच्या वर्षी पण करणार. जेवपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझी वारी. मी तर वाट बघतो देवा, लवकर 2030 येऊ दे आणि माझी सेवा पूर्ती होऊ दे आणि मला पंढरीच्या वारीला सातत्यानं बळ येऊ दे. चला, रामकृष्ण हरी.